मैत्रेय म्हणजे सूर्य. आपलं सगळं जीवन शेतकऱ्याचं प्रत्येक दिनचर्या ही सूर्यावर अवलंबून आहे. म्हणून मैत्रेय परिवार हा शेतकऱ्याला कष्टकऱ्यांना आपल्या खूप जवळचं मानतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे देशभरात विदर्भाची चर्चा तर झाली, पण त्यांच्या मागे आपलं कुटुंब सावरायला पदर खोचून खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या पत्नींची मात्र कुणीच दखल घेतली नाही. म्हणूनच या मेळाव्यात आशेचा अंकुर हा पुरस्कार देऊन या रणरागिणींना गौरवण्यात आलं. जोपर्यंत शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुद्धा सुखी होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा चांगला कार्यक्रम मैत्री ग्रुपनं घेतला आहे. गवळाऊ गाई असो, गवळाई जनावर असो, हे जोपासण्याचं काम मैत्री ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी गेले. चांगलं काम या ठिकाणी आपण करत आहे. एक गाय पोसण्याकरता रोज $2 म्हणजे जवळपास 120 रुपये तिथलं सरकार सबसिडी देतं. आणि आमच्या देशातल्या शेतकऱ्याला सरकार 100 रुपयाची सुद्धा रोजची सबसिडी देत नाही. तर माणूस होण्यापेक्षा युरोपची गाय होणं चांगलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की हा जो मेळावा आहे या जनावरांना जगवण्याचा महत्त्व सांगणार आहे. या सगळ्यांचा आपण आभार मानले पाहिजे. विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत शेतकरी श्री रमेश काळे यांनी भारत भूमीचा ध्वज फडकावला. भारत के बहुमूल्य जो कि हमारी नजरों में जो जानवर जिसको हम कहते हैं कि भाई जो जानवर का कीमत आज हमारी नजरों में नहीं है, विदेश के सभी साइंटिस्ट बड़े बड़े विशेषज्ञ आज हमारी तरफ बड़े एक अच्छे जिस प्रकार की एक भूखे को एक खाने की तरफ देखता है, तो पूरे विदेश वाले आज हमारे गोवंश के पशुओं के अलग अलग प्रकार की नस्लों को देख रहे हैं. 33 कोटी देवांगण असणारी गाय आमची, 33 कोटीचे गुणधर्म माया गाईत आहे, देशी गाईत आहे. याच्यात मात्र कोणी आमच्या सोबत आव्हान घेऊ शकत नाही. या टेम्परेचर मध्ये जे ब्रीड सस्टेन होऊ शकेल, आमच्या इथे काही लोकांनी प्रयत्न केला, चांगल्या बाहेरच्या गाई म्हशी आणायचा प्रयत्न केला, परंतु आमच्या वातावरणाशी बाहेरचं ब्रीड हे सक्सेस होऊ शकलं नाही. आमच्या इथे आमच्या शेतकऱ्यांसाठी आमचं स्वतःचं जे खऱ्या अर्थाने आमचं गवळाऊ ब्रीड आहे तेच तुम्ही आज या ठिकाणी त्याला प्रोत्साहन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. हेच ब्रीड आमच्या इथे जर व्यवस्थित तयार झालं तरच पुन्हा आम्ही शेतकरी आमचे दूध दुभत्याकडे वळू शकतो. आणि या शेतीच्या धंद्यासोबत हा दूध दुभत्याचा व्यवसाय आम्ही चांगल्या रीतीने करू शकतो. या चला नवा भारत घडवूया या अतिशय छोट्या अशा ब्रीदवाक्याने मैत्री उद्योगाच्या कामाला सुरुवात झाली. आरोग्यपीठ असेल, विकासपीठ असेल, ज्ञानपीठ असेल, कलापीठ असेल, अशा 4 पीठांच्या माध्यमातून मैत्री फाउंडेशनचं काम सुरू झालं. आरोग्यपीठाच्या संदर्भात अगदी छोट्या छोट्या मोबाईल व्हॅनच्या संदर्भातून सुद्धा काही डॉक्टरांची पथकं खेड्यापाड्यांमध्ये घेऊन जाणं आणि तिथे खूप सर्वसामान्य असं आरोग्याच्या संदर्भामधलं जाणीव जागृतीची शिबिरं भरवणं, अशा पद्धतीने त्याचं स्वरूप होतं. इथल्याच मुलांना आपल्याला अशा पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन इथेच रोजगार देता येऊ शकेल का याचा विचार करून आम्ही पहिला रुरल BPO यवतमाळ इथे गेल्या वर्षी सुरू केला. त्याच्यामुळे शिक्षित करणं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मी नेहमीच मानत आलेली आहे. आणि त्या पद्धतीने आपण गेले 2 दिवस हा कार्यक्रम इथे घेतला. त्याला तुम्ही सगळ्यांनी तितक्याच चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. इथे ही गरज होती असं मला वाटत होतं, पण त्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं आणि ते आम्ही पुढाकार घेण्याचं काम केलं. इथे ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या गेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने, तेव्हा असा प्रश्न विचारला गेला की मैत्रेय फाउंडेशन का शेतकरी मेळावा किंवा हे करतो आहे. आमचे खूप सारे सहकारी शेतकरी आहेत, तर त्यामुळे त्यांना याच्यातनं काही मदत व्हावी, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागू नये, अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी आपली काय जबाबदारी निभवायची कल्पना त्याच्यामागे होती. विदर्भ आमच्या केंद्रस्थानी आहे. मास मॅरेजेसचा उल्लेख केला. सामूहिक विवाह सोहळे भैयू महाराजांच्या ट्रस्टच्या बरोबरीने आम्ही घेतले. पुन्हाही या मे महिन्यात ते होतील. जमीन चांगली आहे, तर त्याच्यामुळे आपण जरा वेगळा विचार करून काही प्रयत्न करायची गरज आहे. त्यासाठी आम्ही मैत्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न राबवला.